हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी मार्गशीर्ष महिन्याची जी तयारी असते, आपली पूर्वतयारी, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही मुखोटे मी घेतलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि त्यांची दागिने आणि वस्त्र. तर चला मग. तर हा मुखवटा जवळपास 1 वर्ष झाला आहे याला घेऊन. तर याचं म्हणजे आपण कसं ठेवतो आणि कशा प्रकारे ही वस्तू वापरतो हे आपल्यावर डिपेंड असतं. तर म्हणून हा पहा, जशास तसा आहे, याचं काहीच कुठलाही खडासुद्धा नाही पडलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि स्वस्तात मस्त, म्हणजे आपल्या मार्केटमधून मी हे घेतलेले आहे, जास्त महाग पण नाही. आणि हे जे मुखवटे आहेत ते मी नवीन आणलेले आहेत. तर हा मी नवीनच घेतला आहे आणि हा रेड आहे, तर मला खूप आवडला. तर रेड याच्यासोबत रेड वस्त्र पण आहे. तर पाहू रेडला रेड कॉम्बिनेशन कसं जुळते ते तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहात. तर हे पहा, छान आहे. नाहीतर दुसरा सुद्धा कलर आपण कोणताही यूज करू शकतो विदाऊट. आणि ते ब्लाऊज पीस जर असेल तर त्याचं सुद्धा आपण म्हणजे वस्त्र तयार करून हे सजावट करू शकतो. तर असं आहे मार्गशीर्ष महिन्याची महालक्ष्मीची मुखोटे. हे पहा, छान काम केलेलं आहे आणि जास्त मस्त, म्हणजे एकदम व्यवस्थित असं आहे. हा मुखवटा पहा, किती सुंदर आहे बरं. हा मला पाहता क्षणी इतका आवडला होता की खूपच छान. एकदम असं सिंपल, आणि याचं गोल्डन कलर आहे, किंवा आपण याच्यावर येलो वस्त्र सुद्धा टाकू शकतो आणि कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा आपण वस्त्र यूज करू शकतो. आणि याच्यामध्ये इथं पहा, इथं आपण हे पहा, इथं आपण नथसुद्धा याच्यामध्ये नथसुद्धा टाकू शकतो. आणि इथं याला कानातले सुद्धा आपण घालू शकतो. म्हणजे आपल्याला जशी सजावट करायची आहे तशी आपण या मुखवट्यावर सजावट करू शकतो. तर हा आहे पहा, याच्यावर प्राइस लिहून आहे इथं खाली. तर तुम्हाला दिसणार नाही कॅमेरा किती कॅच करतो हे मला माहीत नाही, पण 220चा हा मुखवटा आहे. तर इतके स्वस्त, जास्त महाग घेऊ, आता ज्याची त्याची इच्छा आहे जास्त महाग घ्यायची आहे का, पण हा मला स्वस्तामध्ये मस्त असे मुखवटे आवडले आहे, छान आहे. याचं 220 आहे आणि हा मला प्राईज याची 150च आहे. हा 150, हो, 150मध्ये हा पडला आणि हा 220ला. तर हा वस्त्र तुम्ही पाहू शकता इथे किती छान आहे बरं. ह्या वस्त्रावर जर हा मुखवटा बघा किती छान, मी खोलून दाखवते. हे बघ, सर्व पिवळं पिवळं झालं असं वाटत आहे ना. असा इतका सुंदर आणि इतका छान मुखवटा, आणि हे वस्त्र इतकं छान आहे. हे वस्त्र मला खूप आवडत आहे. आणि हा जो गोल्डन कलरचा आहे मुखवटा, हा इतका सुंदर आणि अप्रतिम आहे. तर आपण मुखवटे घेताना जास्त गजगज आणि जास्त त्याच्यावर केल्यापेक्षा हे खूप सुंदर मुखवटे इथे मी मार्केटमधूनच आणलेले आहेत. आणि प्राईस पण कमी आहे आणि मला आवडले पण. प्राईसचं काही नसते जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट आवडते तेव्हा. तर चला मग ट्राय करूया मार्गशीर्ष महिन्याच्या एखाद्या, म्हणजे तुम्ही पाहणारच आहात पूजा म्हणजे तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणारच आहे मार्गशीर्ष महिन्याचा. तर पाहू कसा वाटते.
तर हा जो रेड कलरचा पण आहे तिथे पाहून याचं इतकं छान असे काम. तर मार्गशीर्ष महिना हा सगळ्यांचा आवडता महिना आहे आणि सगळे याची आतुरतेने वाट पाहत आहे की मार्गशीर्ष महिना कधी, आणि सगळ्यांची तयारी झालेलीच असेल ऑलमोस्ट. तर मला थोडा उशीर झाला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यासाठी. तर आता मी हा देवी आईची दागिने दाखवणार आहे. ते इतकं छान दिसते जेव्हा आपण सजावट करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये, आणि मार्गशीर्ष महिन्याची पूजा करत असतो तेव्हा. तर त्याच्यावर कानातले सुद्धा आहेत. आणि हा हार पहा, याच्यावर सुद्धा कानातले आहेत हे अशा प्रकारचे या हारावर. आणि हा सुद्धा लक्ष्मी हार आहे. तर आपण या जो आता मी दाखवला आहे ना याच्यावर असा खाली टाकू शकतो, म्हणजे गोल्डनचं हे होईल, याची होईल. आणि ही नथ, मुखवटा एकदम उठून दिसणार नथ टाकल्यावर. आणि हा हार, तर ते एकदाच असं घेणं शक्य होत नाही. तर हे एकेकाने जमा केलेले आहेत आणि एकेकाने घेऊन मी देवी आईसाठी हे यूज करणार आहे. आणि एकदाच आपल्याला शक्य नसतात की एकदाच हे सर्व साहित्य घ्यावं आणि एकदमच हे करावं. तर म्हणून मी तर हे जे सर्व वस्त्र आहे किंवा हे मुखवटे आहेत हे आपल्या ठेवण्यावर अवलंबून असतात. तर आपण यांना व्यवस्थित जर ठेवलं तर यांचं म्हणजे ही वर्षानुवर्ष टिकू शकतात. आपण बॉक्समध्ये चांगल्या प्रकारे पॅक करून ठेवलं तर खूप छान राहतात, पण टिकून राहतात. आणि आपल्याला पुन्हा पुन्हा असे मुखवटे जमा करायची पण आवश्यकता नाही आहे. यांनाच आपण एकदम चांगल्या तऱ्हेने पण सजवू शकतो. तर पाहू आता यावर्षीचे हे एवढे मुखवटे आहेत. आता मार्गशीर्ष महिन्याची पूजा आहे आणि किती 4 काय 5 गुरुवार जे असेल आपल्याला, तर हेच मुखवटे मी यूज करणार आहे. जास्तीचा काय म्हणजे मुखवटे वगैरे काही घेतणार नाही आहे. तर एवढ्याच मुखवट्यावर मी माझं मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत मी करणार आहे. तर मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्हिडिओ आहेत, जी मी पूजा करणार आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार. तर नक्कीच व्हिडिओ पहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि मुखवटे आवडले असेल स्वस्त आणि मस्त तर नक्कीच मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेच्या व्हिडिओमध्ये. चला मग, बाय.